नमस्कार. ठरलं तर मग आणि नशीबवान या दोन्ही मालिकांचा महासंगम तुम्ही पाहत आहात आणि या महासंगमचा आज शेवटचा दिवस आहे. तर सायली इकडे गिरिजाला लग्नासाठी छानपणे तयार करत असते. तर तिकडे तन्वी आता धावत पळतच या उर्वशीकडे येते आणि तिला विचारते, ते तुमचं जे आउट हाऊस आहे तिथे कोणी राहतं का? कोणी थांबलंय का तिथे? त्यावर उर्वशी सांगते की आउट हाऊस आहे ते अडगळीची जागा आहे, तिथे कोण राहणार आहे? त्यावर तन्वी बोलते की नाही, मला असं संशय आहे की माझ्या कामाचा कोणी माणूस तिथे राहतोय म्हणून. नक्कीच तिथे कोणीतरी असणार आहे. त्यावर उर्वशी तिला बोलते की कोण असणार आहे तिकडे आणि तुझं काय चाललंय? आता कशावर फोकस करायला पाहिजे तू? लग्न आहे ना आज, बाकीचा प्लॅन लक्षात आहे ना आपल्या. पण तन्वीचा मात्र त्या आउट हाऊसमध्ये महिपत आहे यावर तिची खात्री असते आणि ती मात्र त्याच विचारात असते. तर तेवढ्यातच सावी बोलते की मावशी, अगं पण गिरिजा जाईल ना नक्की बाहेर? त्यावर आता उर्वशी तिला बोलते की हे काय, तू अजून लग्नासाठी तयार पण नाही झालीस का? अगं मुहूर्त जवळ येतोय, चल मी तुला तयार करते पटकन. तर इकडे लग्नाची अगदी जय्यत तयारी केलेली असते. मोनू आणि दत्तू म्हणजेच गिरिजाचे बाबा देखील आता लग्नाला आलेले असतात. तर विशाखा देखील तिथे आलेली असते आणि पाहते तर काय, सायली आणि गिरिजाच्या सासूबाई दोघी मिळून इकडे गिरिजाला तयार करत असतात. पण आता फक्त शेला लावायचा राहिलेला असतो आणि तेवढ्यातच विशाखा येते. त्यावर वासंती तिला बोलते, विशाखा अगं कलवरी आहेस ना तू, आणि मग एवढा उशीर लावलास का? जा तिचा आवर पटकन. त्यावर विशाखा आता थोडी घाबरलेलीच असते आणि हे गिरिजाच्या बरोबर लक्षात येतं. त्यावर गिरिजा तिला विचारते, काय गं, काय झालंय? आता मात्र विशाखा सांगते की अगं कुठे काय, काही नाही झालंय, शेला लावायचं आहे ना तुला, थांब मी आणते. आता विशाखा कपाटातून शेला काढते आणि ती जी बेशुद्ध करायच्या औषधाची बाटली असते ती देखील काढते आणि चुकून ती बाटली तिच्या हातून खाली पडते. तेवढ्यातच गिरिजा तिथे येते आणि तिला विचारते, काय गं, काय आहे त्यात? त्यावर विशाखा सांगते की अगं काही नाही, ते अत्तर आणलंय मी. आणि शेला लावून झाल्यानंतर आता विशाखा सांगते की देवी आईचा आणि आईवडिलांचा आशीर्वाद घ्यावा लागतो ना लग्नाच्या आधी. त्यावर गिरिजा देखील बोलते, हो. सायली बोलते, अगं हिचे बाबा आलेतच ना लग्नाला, मग घेईल ते आशीर्वाद. त्यावर गिरिजा देखील बोलते की नाही, पण मला देखील आता आईचा आशीर्वाद घ्यायचा आहे. तर इकडे उर्वशीने आणि तन्वीने दोघींनी मिळून आता इकडे सावीला तयार केलेलं असतं आणि आता उर्वशी बोलते की कुशलने आतापर्यंत त्याचं काम केलं देखील असेल, गिरिजा आता बाहेर देखील पडत असेल. आणि हेच कन्फर्म करून घेण्यासाठी उर्वशी आता त्या कुशलला फोन करते आणि सांगते की तयार आहेस ना तू? त्यावर तो कुशल देखील सांगतो की हो हो मी तयार आहे आणि विशाखा येतच असेल गिरिजाला घेऊन. आता मात्र सगळं काही आपल्या प्लॅनप्रमाणे होतंय म्हटल्यानंतर या तिघीही खूप खुश असतात. तितक्यात तन्वी तिथे येते आणि सांगते की गिरिजा पडली आहे बाहेर, पण एक प्रॉब्लेम झाला आहे, तिच्यासोबत सायली देखील आहे. आता सायली देखील सोबत जातीये म्हटल्यानंतर या तिघीही थोड्याशा घाबरलेल्या असतात. तर इकडे अर्जुन देखील रुद्रला तयार करत असतो. तर रुद्र त्याला विचारत असतो, काय रे, ही प्रिया खरंच एवढी पाताळयंत्री आहे का? तिने खूप त्रास दिला आहे का तुम्हाला? पण अर्जुनचं काही त्याच्या बोलण्याकडे लक्षच नसतं. अर्जुनला तर तो महिपतच वाटत असतो. त्याला आठवत असतं की जो खासदार जाधवांना जो भेटलेला असतो आल्या आल्या, तो महिपतच असावा म्हणून. त्यावर अर्जुन त्याला विचारतो, रुद्र अरे ज्या ज्या लोकांना तुम्ही बोलावलं आहे त्या लोकांची लिस्ट तर असेल ना, कोणाकोणाला लग्नात बोलवलं आहे? त्यावर रुद्र देखील आता त्याच्या फोनमध्ये असलेली सगळ्या आमंत्रणांची लिस्ट जी असते ती अर्जुनला सेंड करतो आणि विचारतो, अरे पण तुला कशाला हवी आहे ती? त्यावर अर्जुन सांगतो की अरे ते खासदार जाधव ते परत दिसलेच नाहीत हो ना, आणि त्यांचं नाव पण नाही आहे लिस्टमध्ये. त्यावर रुद्र बोलतो की काही कामानिमित्त गेले असतील. आणि आता रुद्र देखील तयार व्हायला जातो आणि अर्जुन देखील तिथून तयार व्हायचं म्हणून निघून जातो. तर या तिघीही आता इकडे देवी आईचा आशीर्वाद घेण्यासाठी त्यांच्या गावाच्या बाहेर जे मंदिर असतं तिथे आलेल्या असतात. विशाखा मात्र खूप जास्त घाबरून गेलेली असते. तर सायली ते मंदिर पाहून खूप आनंदात असते. आता तिघीही देवीला नमस्कार करतात
गिरिजा अगदी मनोभावे देवीला नमस्कार करत असते आणि बोलते की आई, आजपासून मी माप ओलांडून दुसऱ्यांच्या घरी जाते, माझी काळजी घे वगैरे बोलत असते. त्यावर सायली बोलते की तुझी आई इथे असते का? आणि तेवढ्यातच तो बाबू आणि त्याची बायको ते संबळ वगैरे वाजवत तिथनं जात असतात. आणि तेवढ्यातच सायलीला तो आवाज कानावर पडल्यानंतर ती त्यांच्या दिशेने जाते आणि बाबूला पाहिल्यानंतर तिच्या लक्षात येतं की या माणसाला तर कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय. आणि ती बाबूचा चेहरा नीट पाहिल्यानंतर तिच्या लक्षात येतं की हा तर बाबू आहे, 2 वर्षांपूर्वी ज्याने अपघाताची माहिती रविराज काकांना दिली होती तोच आहे हा. आणि तिला तो प्रसंग आठवतो, बाबूचा चेहरा आठवतो. आणि त्यानंतर मात्र ती बाबूचा आणि त्या बाईचा पाठलाग करत करत त्यांच्याच दिशेने जात असते. तर आता सायली इथे नाही म्हटल्यानंतर विशाखा आता गिरिजाला बेशुद्ध करण्यासाठी ती औषधाची बाटली काढते. तेवढ्यातच गिरिजाचे डोळे बंद असताना सुद्धा गिरिजा बोलते की काय बेशुद्ध करणार आहेस का मला? कर ना. अगं, ती बाटली पाहूनच माझ्या लक्षात आलेलं. आणि अत्तराची बाटली काय अशी असते का? ती काय मला ओळखायला नाही येणार का? तर सायली मात्र इकडे त्या बाबूचा पाठलाग करत असते. पण नंतर तिच्या लक्षात येतं की गिरिजाही आपला तिकडे वाट पाहत असेल, त्यामुळे आता ती गिरिजाकडे येते. तर आता हा अर्जुन जो असतो त्या महिपतच्या फोटोला दाढी मिशा वगैरे विग वगैरे लावून पाहतो आणि त्याच्या लक्षात येतं की त्या दिवशी आल्या आल्या तो ज्या खासदारांना भेटला होता ते कुठले खासदार वगैरे नव्हते, तर तो महिपत होता. आता हा विचार करत असतो की नागेश्वर काकांना याच्याबद्दल माहिती नसेल का की हा महिपत आहे म्हणून, की हेही त्याला सामील असतील वगैरे. आणि तो आता आउट हाऊसमध्ये महिपतचा शोध घ्यायचा ठरवतो. तर इकडे विशाखा आणि गिरिजा निघणार. तेवढ्यातच तिथे कुशलचे म्हणजेच ज्याने ह्या सगळा काही प्लॅन केलेला असतो त्याचे 2 गुंड तिथे येतात. आणि त्यातील एक गुंड बोलतो की उचल रे हिला. त्यावर गिरिजा त्याला ताकीद देते व बोलते, हात लावायचा नाही मला, मी येते ना. आणि आता त्या दोघी देखील त्या गुंडांसोबत कुशलने जिकडे बोलावलेलं असतं तिकडे जायला निघालेल्या असतात. तर इकडे रुद्र देखील आता तयार होऊन लग्नाच्या मांडवात आलेला असतो. आणि नागेश्वर सांगतो की अहो, आमची सुनबाई कुठे, आवरलं की नाही त्यांचं, पहा जरा. त्यानंतर वासंती देखील हो बोलते आणि गिरिजाला पाहण्यासाठी ती आता गिरिजाच्या खोलीमध्ये येते. आणि पाहते तर काय, गिरिजा तिथे नाही. पण तिला गिरिजाची एक चिठ्ठी सापडते. त्यावर लिहिलेलं असतं की मला रुद्रसोबत कधीही लग्न करायचं नव्हतं, हे लग्न माझ्या मर्जीने होत नाही आहे आणि म्हणूनच मी हे लग्न सोडून निघून जाते, मला शोधायचा प्रयत्न वगैरे करू नका. आता यामुळे वासंती खूप जास्त घाबरून जाते. तर सायली इकडे मंदिराजवळ पोहोचते तर तिथे गिरिजा आणि विशाखा दोघीही नसतात. पण तेवढ्यातच तिला तिथे गिरिजाची बांगडी सापडते. आता गिरिजाने त्या गुंडांसोबत जाताना तिची एक एक बांगडी मागे सोडलेली असते जेणेकरून सायली तिच्यापर्यंत पोहोचावी. आता सायली ती एक एक बांगडी गोळा करत बरोबर गिरिजापर्यंत पोहोचते. आता वासंती खूप घाबरलेल्या अवस्थेत ती चिठ्ठी घेऊन मंडपात येते. त्यावर नागेश्वर विचारतो कुठे आहेत त्या. तेव्हा वासंती सांगते की गिरिजा नाही आहे तिच्या खोलीमध्ये आणि ती चिठ्ठी ती नागेश्वरकडे देते. आता गिरिजा रूममध्ये नाही आहे म्हटल्यानंतर सावी, तन्वी आणि उर्वशी या तिघीही खूप खुश झालेल्या असतात. आता आपला प्लॅन सक्सेसफुल झाला आहे आणि आता गिरिजा काही परत इथे येत नाही आणि सावीचं आणि रुद्रचं लग्न होणार याच आशेवर त्या असतात. तर वासंती खूप घाबरलेली असते. नागेश्वर ती चिठ्ठी घेतो आणि चिठ्ठी वाचतो. त्यानंतर नागेश्वरसुद्धा गिरिजावर खूप जास्त चिडतो व बोलतो, या पोरीची हिंमत कशी झाली आमची, आणि हिने आम्हाला शब्द दिला होता त्याचं काय. तेवढ्यातच ती चिठ्ठी नागेश्वर आता रुद्रला दाखवतो व बोलतो की घ्या, पहा चिरंजीव, गिरिजा लग्नातून पळून गेली आहे. ह्या पोरीची एवढी हिंमत की तिने आम्हाला दिलेला शब्द टाकला वगैरे. आता नागेश्वर मात्र गिरिजावर खूप जास्त चिडलेला असतो. तर तन्वी अजून भर पाडते व बोलते की असं पळूनच जायचं होतं तर आज पळून जायची काय गरज होती, आधीच जायचं ना, आधीच सांगायचं ना, आता आपण इथे तोंड कशी पडलो ना. त्यावर उर्वशी सांगते
की अरे रुद्र, तू का काळजी करतोयस? उलट दादासाहेब, मी तर म्हणते बरं झालं गेली ती अवदसा. एकदाची पिढा गेली आपल्या मागची. आता वासंती खरं तर खूप जास्त घाबरलेली असते. ती सांगते की कुठे गेली असेल नक्की गिरिजा, काय झालं असेल नक्की. आता मात्र उर्वशी गिरिजाला दोष देण्याचा आणि सावीचं रुद्रसोबत लग्न करून द्या हे पटवून देण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असते इथे. आणि ती नागेश्वरला आणि रुद्राला सांगते की दादासाहेब, मी तर तुम्हाला आधीपासूनच सांगत होते की ती मुलगी या लायकीचीच नाही आहे. तुम्हालाच का तिचं लग्न रुद्रसोबत लावून द्यायचं होतं? तिला देखील रुद्रसोबत लग्न करायचं नव्हतं आणि म्हणूनच ती मंडपातून पळून गेली ना. असं भरल्या मंडपातून कोणी पळून जातं का? आणि अशी अंगाला हळद लागलेली असताना बाहेर जायचं नाही हे माहीत आहे ना तिला, तरी देखील कशी काय गेली ती? आता मात्र रुद्राच्या लक्षात येतं की काहीतरी गडबड दिसते इथे. ही चिठ्ठी तर काही गिरिजाने लिहिलेली दिसत नाहीये. तर इकडे या कुशलचे दोन्ही गुंड आता विशाखा आणि गिरिजाला घेऊन कुशलकडे आलेले असतात. तिथे आल्यावर विशाखा सांगते की माझा नाईलाज होता गिरिजा, या कुशलने सगळं काही केले, पाहतेच मी याच्याकडे. आणि ती कुशलवर हल्ला करते काठीने. तर तेवढ्यातच त्याचे गुंड समोर येतात आणि तिला पकडतात. आता मात्र गिरिजा त्या कुशलला जाब विचारत असते की तुला लाज नाही वाटत का रे? तिचे तसले फोटो काढलेस आणि वर तिला ब्लॅकमेल केलंस. आता हा कुशल मात्र निर्लज्जपणे तिला म्हणतो की त्यात कसली लाज वाटायची आहे? तुला नाही लाज वाटली का त्या घोरपड्यांच्या पोरासोबत गावभर फिरत होतीस ते? त्यापेक्षा माझ्याशी लग्न कर. कशाला त्याच्याशी लग्न करतीयेस? काय मिळणार आहे तुला त्याच्याशी लग्न करून? तर गिरिजा म्हणते, हे बघ, कुठल्याही मुलीशी असं जबरदस्तीने लग्न करून काहीही सिद्ध होत नाही, काहीही मिळत नाही. तर उर्वशी इकडे सांगते की रुद्र, तू काळजी नको करूस. तुझं लग्न ठरलेल्या मुहूर्तावर इथेच याच मांडवात होईल. फक्त सावीसोबत होईल. आणि सावी देखील लगेचच रुद्रकडे येते आणि त्याचा हात पकडते. चल रुद्र, आपण लग्न करूयात. रुद्र मात्र खूप चिडतो सावीवर आणि तिला बोलतो की हात सोड माझा, आणि तिचा हात झिडकारून लावतो. त्यावर नागेश्वर बोलतो की दीदी, तुम्ही काय बोलताय? कळतंय का तुम्हाला? काय चाललंय तुमचं इथे? यात तुमचा तर काही हात नाही आहे ना. आता मात्र उर्वशी चिडते व बोलते की काय म्हणजे झालं? दरवेळेस काही झालं का तुम्ही मलाच दोष देणार का? त्यावर नागेश्वर बोलतो की हो, कारण तुम्ही वागल्याच तसा आहात या आधी, म्हणूनच तुम्हाला दोष देणार मी. त्यावर रुद्र सांगतो की नक्कीच गिरिजाचा काहीतरी नाईलाज झाला असेल, येतील त्या परत. आणि रुद्र आता गिरिजाला फोन करत असतो, पण तिचा फोन काही लागत नाही. त्यावर उर्वशी सांगते की कसा लागेल तिचा फोन? तिने तर स्विच ऑफ केला असेल ना. आणि नागेश्वर आता त्या गिरिजाच्या बाबांनाच बोलतो की काय दत्तू, काय तुमची पोरगी पळून गेली इथून? त्यावर गिरिजाचे बाबा सांगतात की नाही हो, माझी पोरगी अशी नाही आहे. तर इकडे या कुशलने आता गिरिजालाही पकडून ठेवलेलं असतं. गिरिजा त्याला जाब विचारत असते आणि त्याला ते फोटो डिलीट कर म्हणून सांगत असते. पण हा कुशल मात्र तिचं काही एक ऐकत नाही. मग तिला सांगतो की तू आधी माझ्याशी लग्न कर, त्यानंतरच मी ते फोटो डिलीट करेल, नाहीतर सगळ्या गावाला दाखवेल. तर आता अर्जुन देखील त्या आउट हाऊसपर्यंत पोहोचलेला असतो. आता आउट हाऊसला बाहेरून कुलूप असल्यामुळे त्याच्या लक्षात येतं की इथे तर काही कोणी नसेल. पण तरीही तो खात्री करून घेण्यासाठी आता दार उघडून आत जाणार असतो. तर तेवढ्यातच त्याच्या फोनवर एक मेसेज येतो. तर इकडे मात्र उर्वशीचा फुल ड्रामा सुरू असतो आणि ती सगळ्यांना सांगत असते की रुद्रने मला वचन दिलं होतं, जर गिरिजा लग्नातून निघून गेली तर तो मी सांगेल त्या मुलीशी लग्न करेल, म्हणजेच सावीसोबत लग्न करेल. त्यावर रुद्र सांगतो की हो, मी वचन दिलं होतं, पण अजून मुहूर्ताची वेळ टळली नाही आहे, अजून मुहूर्ताला वेळ आहे आणि गिरिजा तोपर्यंत नक्कीच लवकर परत येईल. मला खात्री आहे की त्यांचा काहीतरी नाईलाज झाला असेल, नाहीतर त्या असं लग्न सोडून निघून जाणार नाहीत. आता नागेश्वर देखील उर्वशीवर खूप जास्त चिडलेला असतो व बोलतो की दीदी, काय चाललंय तुमचं? जरा शांत राहा ना. तर इकडे गिरिजा या कुशलला ते फोटो डिलीट करण्यासाठी सांगत असते, पण तो कुशल मात्र तिचं काहीही ऐकत नाही. त्यानंतर मात्र गिरिजा त्या गुंडाच्या हातातील कोयता घेते आणि एक सनकन या कुशलच्या कानाखाली वाजवते आणि त्याच्यावर प्रतिहल्ला करते. तर इकडे वासंती खूप घाबरलेली असते. ती रुद्रला विचारते की रुद्र, कुठे गेली असेल गिरिजा? ती परत तर येईल ना? तर या तिघी मात्र खूप खुश असतात त्यांचा प्लॅन काम केल्यामुळे. तर
कल्पना देखील खूप काळजीत पडलेली असते आणि अर्जुन आणि सायली देखील दिसत नाही आहे म्हणून तर जास्तच काळजीत असते आणि ती अर्जुनला आता फोन करते आणि झालेला सगळा प्रकार ती आता अर्जुनला सांगते. त्यामुळे अर्जुन आता त्या खोलीमध्ये कोण आहे हे न पाहताच लगेचच इकडे मंडपाकडे यायला निघतो. तर तेवढ्यातच त्याच्या मोबाईलवर सायली त्याला मेसेज करून गिरिजाचं लोकेशन पाठवते आणि तन्वी लगेचच अर्जुन तिथे नाही आहे म्हटल्यानंतर नागराजला फोन करून सांगते की मला आता खात्री झाली आहे महिपत इथेच आहे, या लग्नघरातच आहे. त्यामुळे आता तुम्ही एंट्री करायची वेळ झाली आहे. तुम्ही लवकरात लवकर इकडे यायला निघा आणि ती महिपतचा शोध घ्यायला निघते. तर गिरिजा इकडे एका गुंडाच्या हातातून कोयता हिसकवते आणि तो कुशलवर उगाळते आणि त्याला बोलते की तुझा फोन पहिला इकडे दे, त्यातले सगळे फोटो वगैरे डिलीट कर आधी. पण दुसरा गुंड मागून येतो आणि गिरिजाला पकडतो. त्यानंतर मात्र कुशल तिचे हात बांधतो तिच्याच शेल्याने. तर इकडे रुद्र देखील गिरिजा अशी का निघून गेली म्हटल्यानंतर खूप काळजीत पडलेला असतो आणि तो त्याच्या आत्याला सांगत असतो का मी काही सावीसोबत लग्न करणार नाही आहे, गिरिजा नक्कीच वेळेवर परत येईल. तर तेवढ्यातच अर्जुन तिथे धावतच येतो आणि बोलतो की एकदम बरोबर बोलली सात्या, नाही रुद्रला लग्न करावंच लागेल, रुद्रला सावीसोबत लग्न करावंच लागेल. आता हे ऐकल्यानंतर रुद्र देखील गोंधळतो. त्यानंतर मात्र अर्जुन उर्वशीकडे पाहत बोलतो की आत्या तू अगदी बरोबर बोलली आहेस, रुद्रला सावीसोबत लग्न करावं लागेल त्याने वचन दिल्याप्रमाणे. पण जर गिरिजा वेळेत या मंडपामध्ये परत नाही आली, मुहूर्तावर गिरिजा आणि रुद्रचं लग्न जर नाही झालं तरच त्यांना लग्न करावं लागेल. आता अर्जुन सावीसोबत लग्न करावं लागेल म्हटल्यानंतर सावी मात्र खूप खुश झालेली असते. पण आता अर्जुन हे असं काय बोलतोय म्हटल्यावर रुद्र थोडासा गोंधळून जातो व विचारतो की रुद्र अरे तू नक्की कोणाच्या बाजूने बोलतोयस, नक्की काय चाललंय तुझं, काय मला सांगशील का. आणि तेवढ्यातच परत एकदा अर्जुनच्या मोबाईलवर सायलीचे मेसेजेस येतात आणि ते मेसेज पाहून अर्जुन सांगतो की आपल्याला लवकर इथून निघावं लागेल, मला मेसेज आला होता की गिरिजाचा जीव धोक्यात आहे म्हणून, चल आपण इथून निघूयात, इतकं सांगायला वेळ नाही आहे. आता ते दोघेही निघणार तेवढ्यातच उर्वशी त्यांना आडवी येते व बोलते की नाही रुद्र तुझ्या अंगाला हळद लागली आहे आणि तू असा बाहेर जाऊ शकत नाही आहेस, तू माझं देखील ऐकणार नाही आहेस का, तुला मी सांगितल्याप्रमाणे सावीशी लग्न करावंच लागेल. आता मात्र रुद्र खूप चिडतो, तो फेटा वगैरे मुंडवळ्या वगैरे सगळं काही काढून टाकतो व बोलतो की आता या क्षणाला मला कुणाचं देखील काहीही ऐकायचं नाही आहे. आणि रुद्र देखील आता अर्जुनसोबत गिरिजाचा पत्ता ज्यांना जो सायलीने पाठवलेला असतो तिकडे दोघेही जायला निघतात. त्यामुळे उर्वशी मात्र खूप चिडून गेलेली असते. तर इकडे या कुशलने आता गिरिजाचे हात बांधलेले असतात आणि तो एका भटजीला बोलावून लग्न लावून घेण्याचा प्रयत्न करत असतो. तर रुद्र आणि अर्जुन लगेचच सायलीकडे पोहोचल्यानंतर सायली त्यांना सांगते की गिरिजा आत जंगलात आहे. तर रुद्र आणि अर्जुन तिला पोलिसांना फोन करायला सांगून तिथेच थांबायला सांगतात आणि ते दोघेही आता दोन्ही बाजूंनी त्या जंगलात एंट्री करतात जिथे की लग्नाचा मंडप लावलेला असतो आणि तो कुशल बळजबरी गिरिजासोबत फेरे घ्यायचा प्रयत्न करत असतो. तर रुद्र आणि अर्जुन दोघेही आता त्या कुशलसोबत आणि त्या कुशलच्या गुंडांसोबत मारामारी करतात आणि गिरिजाला तिथून वाचवतात. तर गिरिजाचे त्याने हात बांधून ठेवलेले असतात. रुद्र आता गिरिजाचे हात सोडवतो. अर्जुन आणि रुद्र दोन्ही मिळून या कुशलची चांगलीच धुलाई करतात आता इथे. आणि त्यानंतर मात्र गिरिजा रुद्रला मिठी मारते. रुद्रही आता खूप खुश झालेला असतो. रुद्र त्या कुशलला चेतावणीच देतो की तुझी हिंमतच कशी झाली माझ्या बायकोवर हात टाकायची वगैरे. त्यानंतर गिरिजा सांगते की हे सगळं या कुशलनेच केलं, त्याच्या मोबाईलमध्ये विशाखाचे फोटो आहेत ते पहिले डिलीट करायला हवेत. रुद्र लगेचच त्या कुशलचा मोबाईल घेतो आणि गिरिजा ते फोटोज जे आहेत ते सगळे डिलीट करते. तोपर्यंत सायली देखील इथे पोहोचलेली असते. त्यावर सायली सांगते की बरं झालं तू इथे वेळेवर पोहोचलीस. त्यावर सायली बोलते की अगं हो, तू तसे पुरावेच मागे सोडले होतेस म्हणूनच तुझ्यापर्यंत लवकर पोहोचता आलं. त्यानंतर ते विशाखाला देखील तिथून शोधतात आणि घरी येतात. तर इकडे मात्र उर्वशी तिचा ड्रामा करतच असते व बोलते की
कसं लग्न लावणार आहोत आपण, नवरा नवरी दोघंही गायब आहेत लग्नातनं वगैरे. नागेश्वर देखील खूप चिडलेला असतो. तर तेवढ्यातच रुद्र घरात येतो. त्यावर नागेश्वर बोलतो की हे पहा दीदी, आला नवरदेव. आता रुद्र घरात आल्यावर या तिघीही खूप जास्त घाबरून गेलेल्या असतात की याला आता गिरिजा भेटली की काय. त्यावर नागेश्वर विचारतो की चिरंजीव कुठे गेला होता तुम्ही, आणि बाकीचे कुठे आहे, गिरिजा कुठे आहे, भेटली का ती तुम्हाला. त्यावर उर्वशी लगेच बोलते की कशी भेटेल ती तर पळून गेली आहे ना लग्नातून, ती काही आता येत नसते. रुद्र, मी तर काय म्हणतीये की तू आता सावीसोबत लग्न करून टाक, आहे त्या मुहूर्तावरच. त्यामुळे आता नागेश्वर आणि वासंती ही उर्वशीवर खूप जास्त चिडून जातात. त्यावर रुद्र सांगतो की हो, लग्न तर होणारच आहे आणि अजून मुहूर्ताला वेळ आहे त्या मुहूर्तावरच लग्न होणार आणि गिरिजासोबतच माझं लग्न होणार. आणि तो अर्जुनला आवाज देतो. आता अर्जुन गिरिजा, विशाखा, सायली या सगळ्यांना घेऊन घरात येतो. आता गिरिजा मात्र आली आहे म्हटल्यानंतर बाकी सर्वजण खूप खुश असतात. वासंतीच्याही जरा जीवात जीव येतो, पण या तिघी मात्र खूप जास्त चिडून गेलेल्या असतात आणि आता आपला प्लॅन उघड झाला म्हटल्यावर या घाबरलेल्याही असतात. तर गिरिजाचे बाबा देखील डोळे पुसत असतात. त्यांना देखील गिरिजा परत आल्यामुळे खूप आनंद झालेला असतो. पण सावी, उर्वशी आणि तन्वीचा प्लॅन फ्लॉप झाल्यामुळे त्या मात्र खूप जळफळाट झालेला असतो त्यांचा. आता नागेश्वर विचारतो की कुठे होता कुठे होता हो तुम्ही, या असं लग्न सोडून कुठे गेला होता, तुमची हिंमत कशी झाली वगैरे. त्यावर रुद्र सांगतो की त्या स्वतःहून गेल्या नव्हत्या, त्यांना इथून जाण्यासाठी भाग पाडण्यात आलं होतं, कोणीतरी त्यांना त्रास देत होतं. त्यावर नागेश्वर चिडतो व बोलतो की अख्ख्या तुळजापुरात कोणाची हिंमत झाली की दादासाहेबांच्या सुनेवर हात टाकायची, सांगाच तुम्ही. तेवढ्यातच पोलीस कुशलला घेऊन तिथे येतात. आता मात्र नागेश्वर खूप जास्त चिडतो व त्या कुशलकडे जाऊन त्याला जाब विचारतो, काय रे, कोण आहेस तू आणि तुझी हिंमत कशी झाली आमच्या सुनबाईंवर हात टाकायची. अख्ख्या तुळजापुरात कोणाची हिंमत नाही आमच्या सुनबाईवर हात टाकायची. नक्की कोण आहे तुझ्या मागे, कोणी सांगितलं होतं तुला हे सगळं करायला. आता नागेश्वर खूप जास्त चिडलेला असतो. अर्जुन त्याला बोलतो की काका, तुम्ही थोडं शांत राहा, पोलिसांनी पकडलंय त्याला आणि आम्हीही त्याला चांगलंच धुतलंय, त्यामुळे पोलीस त्याच्याकडनं काय तो सगळा गुन्हा वदवून घेतील, तुम्ही थोडं शांत राहा, आपण लग्न लावून घेऊयात. त्यानंतर नागेश्वरही थोडासा शांत होतो व बोलतो की हे याचं एकट्याचं काम नाही आहे, याच्या मागे नक्कीच कोणाचा तरी हात असणार आहे, मला ते शोधायलाच हवं. त्यावर गिरिजा बोलते की हो, आणि या सगळ्यामागे कोण आहे ना ते माहीत आहे मला, आणि यामध्ये घरातलीच कोणीतरी व्यक्ती असणार आहे, आणि ज्या दिवशी मला कळेल ना यामागे कोण होतं तेव्हा मात्र त्या व्यक्तीचा हा शेवटचा दिवस असणार आहे. तर उर्वशी मात्र खूप जास्त घाबरून गेलेली असते इथे. तर रुद्र देखील बोलतो की हो, मी देखील त्या व्यक्तीला परत कधीही माफ करणार नाहीये. आणि त्यानंतर आता लग्नाचे विधी सुरू होतात. रुद्र आणि गिरिजाचं लग्न सुरू होतं. गिरिजा आणि रुद्रच्या लग्नाचे विधी सुरू झालेले असतात आणि लग्न पार पडत असतं. तर तन्वी मात्र तिथून लगेचच काढता पाय घेते, कारण तिला आता महिपतला शोधायचं असतं. तर सायलीला सुद्धा आता कानांवर आवाज ऐकायला येतो, त्यामुळे ती बाहेर कोण आलंय हे पाहायला जाते. तर तिथे तो बाबू आणि ती बाई परत एकदा तिथेच वाड्याच्या दरवाजावर आलेले असतात. आता त्या बाबूचा चेहरा मात्र सायलीला स्पष्ट दिसतो आणि तिने ओळखलेलं असतं की हा तर बाबूच आहे. आणि बाबू देखील आता इथे सायलीला पाहतो आणि ओळखतो, त्यामुळे आता तो तिथून पळून जायचा प्रयत्न करतो. तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की बाबू तिथून पळून जायचा प्रयत्न करत असतानाच अर्जुन आणि सायली दोघेही त्याचा पाठलाग करतात आणि बाबूला पकडतात. तर अर्जुन बाबूला तंबी देतो की आता कुठे पळणार आहेस तू, आता मात्र ॲक्सिडेंटचं जे काही सत्य आहे ना ते सगळं खरं सांगावंच लागणार आहे तुला. बाबू मात्र खूप जास्त घाबरलेला असतो आणि त्यांच्या तावडीतून सुटून पळून जाण्याचा प्रयत्न करत असतो. तर इकडे घोरपड्यांच्या सुनेचा म्हणजेच गिरिजाचा गृहप्रवेश देखील पुढील भागामध्ये पाहायला मिळणार आहे. आता
या सगळ्यामागे उर्वशीचा हात आहे हे गिरिजाला समजेल का हे पाहण्यासाठी पुढील एपिसोड पाहायला देखील विसरू नका. आणि बाबू देखील सायली आणि अर्जुनला त्या ॲक्सिडेंटचं काय सत्य आहे काय नाही हे सांगेल का यासाठी देखील पुढील एपिसोड पाहायला विसरू नका. आणि चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. धन्यवाद.